आपली गाडी आज 100च्या स्पीडला असताना पंक्चर झाली, काय अनहोनी होता आपण वाचलेलो आहे. तर नमस्कार मंडळी, आज सकाळी आपण हॅपीला घेऊन जाणार होतो ट्रेकिंगला. ट्रेकिंग म्हणलं की हॅपी राहते खुश आणि स्वामी राहतो उदास, कारण आहे ना झोपेतून उठून आहे ना तोंड घेऊन निघावं लागतं. आता जसं ट्रेकिंगला निघलं, गाडीच्या पाठी मागून आहे ना फटकन आवाज आला, तर आपली गाडी झाली होती पंक्चर. मग ते काढून आपण आहे ना डोंगरदरीतून पोहोचलो हॅपीला घेऊन दुधेश्वरला. हॅपीची गाडीच्या खाली उतरायची बी तितकीच घाई आणि अंगावर उड्या मारायची बी तितकीच घाई. इतके खुश झाली होती ना, अख्ख्या डोंगरात नुसती इकडे इकडे जात होती, कारण मागचे 2 आठवडे झाले आपण हॅपीला ना ट्रेकिंगलाच घेऊन गेलेलो नव्हतो. काय म्हणा, हॅपीची खुशी पाहून ना एक मनाला समाधान वाटतं, कारण निसर्ग तिला आहे ना पाहायला भेटतो. मग काही लय दिवसाने आल्यामुळे डोंगर चढायला हॅपीला बी दम लागला, मला बी दम लागला. पण हॅपी उतरताना एवढी फ्रेश झाली होती का ती निसते ना मला घेऊ पळतच होती ओढ. तिने फरफाटत ओढून खाली आणल्यानंतर घरी आता पाहिलं काय बसचा पात्रा निघालेला होता. म्हणलं आपल्या महाराष्ट्र सरकारची हीच लय बेकार अवस्था आहे. मग थोडं ऑफिसचं काम उरकून आहे ना हॅपी त्यांना पाणी पाजून निघालो. पाहत होतो काय बिल्डिंग खाली कोणतं तरी भूत आलेलं होतं. मग काय काढला घोडा मारली टाचून निघालो गावात. यायला लागला पावसाचे ठेंब. मग जातात दुकानं दिसतात ना मंडळी, हे सगळे आता गणपतीची तयारी आहे. पण पाहत होतं काय श्रीरामपुरात सिग्नल चालू होते, कधी नाही ती इतकी गर्दी सिग्नलला झाली होती. म्हणलं चला जरा मॉन्जिनीला जाऊन ना काहीतरी बेत मारू. आता मी बेत मारतो, तो पण तुम्ही फॉलो करून घ्या. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओम साईराम.